अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये एक युद्धाची सुरुवात झालेली होती. नंतर ते युद्ध थांबलं. आता ते युद्ध परत चालू झालेलं आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. आता यामध्ये आणखी एका युद्धाची सुरुवात झालेली आहे, ती म्हणजे हुती बंडखोर विरुद्ध सौदी अरेबिया. आता इस्रायल आणि इराण यांच्यामधलं जे युद्ध होतं त्यामध्ये आपण समजू शकतो की इस्रायल हा एक ज्यू लोकांचा देश आहे आणि इराण हा एक मुस्लिम देश आहे. त्यामध्ये त्यांच्यामध्ये युद्ध होत असेल, पण या दोन देशांच्या मध्ये युद्ध होतं. इथं काय आहे तर इथं हुती बंडखोर देखील मुस्लिम आहेत, सौदी अरेबिया देखील मुस्लिम आहे, UAE देखील मुस्लिम आहेत. तरी देखील मग यांच्यामध्ये युद्ध का होत आहे तर इथं एक फरक आहे, तो म्हणजे शिया आणि सुन्नी. ज्या इस्लाममध्ये कोणताही जातीपाती नाहीत असं म्हटलं जातं, तर इथं सर्वात मोठी एक जातपात असते, ती म्हणजे शिया आणि सुन्नी यांच्यातला फरक. त्यामुळं इथं एकमेकाला हे सगळे जे मुस्लिम राष्ट्र मारायला टपलेले आहेत त्याचं मुख्य कारण आहे शिया आणि सुन्नी यातला वाद. आता याच्यामध्ये झालंय असं की सौदी अरेबियानं या हुती बंडखोरांच्याकडे असलेल्या एका एअरपोर्टवरती हल्ला केला. या एअरपोर्टवरती हल्ला झाला म्हणून हुती बंडखोरांनी ऍक्च्युली केला हल्ला सौदी अरेबियावरती, पण सौदी अरेबियानं डायरेक्ट यांच्यावरती हल्ला केला नव्हता. त्यांचा हल्ला इनडायरेक्ट होता येमेन सरकारकडून केलेला. आता हे तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, कारण ते कॉम्प्लिकेटेड आहेच मुळात. त्यासाठी नेमकं काय घडलंय, कसं घडलंय ते बघूया आणि हे नवीन युद्ध काय आहे, त्याचा परिणाम काय होऊ शकतो, आपल्याला नुकसान काय, फायदा काय, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. हे युद्ध समजण्यासाठी पहिल्यांदा समोर जो तुम्हाला स्क्रीनवरती नकाशा दिसतोय तो नकाशा बघा. हा आहे येमेनचा नकाशा आणि या येमेनच्या नकाशामध्ये एक समजून घ्या की सौदी अरेबियाच्या खालच्या बाजूला दक्षिणेला असलेला हा देश आहे आणि या देशाच्या खालच्या बाजूला आहे अरबी समुद्र. अरबी समुद्रातल्या या देशामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हा देश असला एक तरी या देशामध्ये 3 वेगवेगळ्या सत्ता आहेत. याच्यातला सगळ्यात पहिल्यांदा जो तुम्हाला तपकिरी रंगाचा भाग दिसतोय, या तपकिरी रंगाच्या भागामध्ये हुती बंडखोरांचा प्रभाव आहे. म्हणजे तिथलं जे सरकार आहे ते हुती बंडखोरांचं आहे. आणि हे हुती बंडखोर कोण आहेत तर यांना इराणचा पाठिंबा आहे. हे सगळे शिया लोक आहेत आणि त्यामुळं इराण यांना शस्त्र वगैरे सगळं पुरवत असतो आणि हा इराणसाठी काम करतो. म्हणजे ही सगळे बंडखोर इराणसाठी काम करतात. इराणवरती हल्ला झाला की हे लगेच हल्ला करतात इराणवरती ज्यानं हल्ला केलाय त्याच्यावरती. त्यामुळे एक प्रकारे इराणच्या इशाऱ्यावर चालणारं हे सगळे लोक आहेत. आणि या येमेनची जी राजधानी आहे ती राजधानीचं शहर आहे सना. हे शहर याच लोकांच्याकडे आहे, म्हणजे हुती बंडखोरांच्याकडे आहे. त्यांचा भाग जरी छोटासा दिसत असला तरी राजधानी त्यांच्याकडे आहे. दुसरा एक ह्याच्यामध्ये दिसतोय तुम्हाला हिरवा रंग. हा हिरवा रंग असणारा जो संपूर्ण भाग आहे तो तिथल्या सरकारकडे आहे. म्हणजे येमेनचं जे सरकार आहे ऑफिशियल, जगानं सगळ्या मान्य केलेलं जे सरकार आहे ते तिथं काम करतं आणि यांच्याकडे स्वतःची राजधानीच नाही. आता हे जे ऑफिशियली जगानं मान्य केलेलं सरकार आहे त्यांना पाठिंबा आहे सौदी अरेबियाचा. त्यामुळे सौदी अरेबियाच्या पाठिंब्यावरती हे सरकार इथं चालतं आणि त्यांचं आणि या हुती बंडखोरांचं वाकडं आहे. अर्थातच आता सौदी अरेबियाचं ज्यांना बॅकिंग आहे किंवा पाठिंबा आहे ते सगळे सुन्नी असणार आहेत आणि त्यामुळे हे सगळं सुन्नी लोकांचं सरकार आहे. याच्याशिवाय इथं एक तिसरा अँगल आहे, तो म्हणजे UAE-नं बॅक केलेल्या सरकारचा. म्हणजे UAE-नं ज्यांना पाठिंबा दिला अशा लोकांचा. त्यांचा तुम्हाला आकाशी रंगाचा भाग जो दक्षिणेला दिसतोय तिथं सदर्न ट्रान्झिशनल काउन्सिल नावाचा भाग आहे. तिथं UAE-नं सपोर्ट केलेले लोक राहतात. यासाठी UAE मध्ये आणि सौदी अरेबियामध्ये वाद होतात, युद्ध देखील होतात. सौदी अरेबिया आणि हुतीमध्ये वाद होतात, युद्ध होतात. जवळजवळ 7-7 वर्ष युद्ध चाललेली आहेत. याच्याशिवाय हुती आणि UAE यांच्यामध्ये देखील युद्ध होतात आणि वाद होतात. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर हे कॉम्प्लिकेटेड आहे, तुमच्या लक्षात आलं असेलच. पण आता नेमकं काय घडलंय ते आता समजून घेऊया. तुम्हाला मी सांगितलं की येमेनची जी मुख्य राजधानी आहे सना हे शहर हुती बंडखोरांच्या ताब्यात आहे. आणि इथं सनाचं जे इंटरनॅशनल एअरपोर्टवर आहे यांचे संबंध इराण बरोबर चांगले आहेत आणि इराणचा यांना पाठिंबा असतो. म्हणजे इथले बरेचसे लोक इराणमध्ये जात असतात, इराणमधून यांच्याकडे येत असतात, हे त्यांचं रिलेशन चालूच असतं. आता याच्यामध्ये नेमका प्रॉब्लेम होतो सौदी अरेबियाचा, कारण सौदी अरेबिया विरुद्ध काही कट इथं शिजतोय की काय अशी सौदी अरेबियाला कायम भीती वाटत असते. म्हणून 13 तारखेला सौदी अरेबियाला अशी खबर मिळाली की इथं काही लोक येणार आहेत जे हुती बंडखोरांचेच काही लोक आहेत, याच्याशिवाय इराणचे काही लोक येणार आहेत, ज्यामध्ये सौदी अरेबियाच्या विरुद्ध काहीतरी कट शिजतोय. म्हणून सौदी अरेबियानं याच्याबद्दलची माहिती दिली येमेन सरकारला. म्हणजे त्यांनी पाठिंबा दिलेलं येमेनमध्ये जे सरकार आहे त्यांना. आता या येमेन सरकारनं मग इथल्या सना एअरपोर्टवरती हल्ले केले आणि तिथली जी धावपट्टी आहे ती पूर्णपणे उडवून लावली, जेणेकरून तिथं जी विमानं उतरवणार आहेत ती विमानं उतरूच नयेत. मग अर्थातच आता ती विमानं तिथं उतरली नाहीत आणि तिथं हडेदाव म्हणून एक पुढं बंदर आहे नवीन, त्या बंदराच्या जवळ एअरपोर्ट आहे, तिथं जाऊन ती विमानं उतरली. पण मुद्दा असा झाला की हे जे युद्ध आहे याची सुरुवात सौदी अरेबियानं कळ काढल्यामुळे सुरुवात झाली. आता
एकदा त्यांच्यावरती हल्ला झालाय म्हणजे हुती बंडखोरांनी मग हल्ला केला. सौदी अरेबिया म्हणजे त्यांच्या उत्तरेला असणाऱ्या सौदी अरेबियातल्या आभा नावाच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरती त्यांनी मिसाईल आणि ड्रोन डागले आणि तिथं हल्ला केला. सौदी अरेबियानं सांगितलं की आमच्याकडे जे काही मिसाईल्स आले किंवा ड्रोन आले ते आम्ही एअर डिफेन्स सिस्टीमनं पाडले, पण प्रत्यक्षात ते पाडण्यामध्ये त्यांना चांगलंच अपयश आलं हे लक्षात येतंय. कारण त्याच्याबद्दलचे व्हिडिओ आले त्यामध्ये स्पष्ट दिसतंय भरपूर आग वगैरे लागलेली आहे एअरपोर्ट आणि तिथल्या परिसरामध्ये. आता याच्यामध्ये जीवितहानी वगैरे काय झाली याचे आकडे अर्थातच तो सौदी अरेबिया तिथले कधीच येणार नाहीत. पण मुद्दा असा आहे की या एका नवीन युद्धाची आता सुरुवात झालेली आहे. 2015 पासून सौदी अरेबिया आणि हुती बंडखोरांच्या मध्ये एक युद्ध चालू होतं. हे युद्ध अखेर चीननं 2022च्या मार्चमध्ये थांबवलेलं होतं. हे थांबवल्यानंतर आता पहिल्यांदा साधारणपणे 4 ते 4.25 वर्षांनी परत एकदा हे युद्ध चालू झालंय असं आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये पंचायत मोठी झालेली आहे पाकिस्तानची, कारण पाकिस्तानचा आणि सौदी अरेबियाचा दोघांच्या मध्ये एक करार आहे, म्युच्युअल डिफेन्स अग्रीमेंट, ज्यानुसार मागच्या सप्टेंबरमध्ये झालेला, ज्यानुसार पाकिस्तानवर जर कोणी हल्ला केला तर सौदी अरेबियावर तो हल्ला झालाय असं सौदीनं समजायचं आणि पाकिस्तानला मदत करायची, आणि सौदीवर कोणी हल्ला झाला तर पाकिस्ताननं स्वतःवर हल्ला झालाय समजून सौदीला मदत करायची. प्रत्यक्षात आतापर्यंत जी काही युद्ध झालेली आहेत यामध्ये कधीही ना पाकिस्ताननं तो करार पाळलाय ना सौदीनं पाळलाय, दोघांनीही पाळला नाही. पण झाले असं की या वेळेला जर तो पाकिस्तानला पाळावा लागला तर पाकिस्तानला हुती बंडखोरांच्यावर हल्ला करायला लागेल. आणि हुती म्हणजे आहेत शिया. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येमध्ये 20% शिया मुस्लिम आहेत. आणि जर इराणवरती जर नुसता अमेरिकेनं हल्ला केला तर पाकिस्तानमध्ये 20-25 लोक मरू शकतात फक्त अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामध्ये. अमेरिकन एम्बेसीवरती यांनी हल्ला केला त्यामध्ये एवढे लोक मेले. त्यामुळं इराणबद्दलचं प्रेम शिया मुस्लिमांच्या मध्ये भरपूर आहे आणि त्यामुळं कदाचित जर पाकिस्ताननं अशा प्रकारचा हल्ला हुती बंडखोरांच्यावर केला तर पाकिस्तानमध्ये शिया मुस्लिम हे पाकिस्तानच्या विरोधात उठून बसतील याची शक्यता खूप जास्त आहे. कारण पाकिस्तानमध्ये कसं आहे, पाकिस्तानमध्ये धर्म पहिला आहे, देश नंतर आहे. अर्थात जगातल्या प्रत्येक मुस्लिम राष्ट्रामध्ये हा एक प्रॉब्लेम आहे सौदी अरेबिया सोडून. त्याचं कारण काय वाटतं तुम्हाला ते कमेंटमध्ये मला सांगा की सौदी अरेबियामध्ये मात्र असं नाही, बाकी सगळ्या मुस्लिम राष्ट्रामध्ये असं आहे की पहिल्यांदा धर्म नंतर राष्ट्र. आता यामुळे होते पाकिस्तानची पंचायत, कारण पाकिस्ताननं आपलं सैन्य वगैरे सौदी अरेबियामध्ये ठेवलंय. सौदी अरेबियाकडे भरपूर पैसा आहे जो पाकिस्तानला कर्जाच्या स्वरूपात मिळतो, इतर गोष्टींच्या मध्ये मिळतो. त्यामुळं पाकिस्तानला जर हे युद्ध लढावं लागलं तर पाकिस्तानला हुती बंडखोरांच्यावर लढायला लागेल. त्यानंतर त्यांच्या देशामध्ये सध्या POK मध्ये बंडखोरी चालू आहे, त्यांच्या देशामध्ये बलुचिस्तान आहे, KPK आहे, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्याशिवाय भारताबरोबर देखील कधीही युद्ध चालू होऊ शकतं. अशा परिस्थिती वारंवार निर्माण होत असतेच. त्यामुळे पाकिस्तानची एक मोठी पंचायत या ठिकाणी झालेली आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी जगाच्या दृष्टीनं आणि भारताच्या दृष्टीने देखील महत्त्वाची आहे ती म्हणजे इथं एक महत्त्वाचं बंदर आहे. अरबी समुद्र आणि तांबडा समुद्र, या तांबड्या समुद्रातून अरबी समुद्राला जोडणारं एक बंदर आहे, त्याला म्हणतात बाब अल मंदा. आता या बंदरावरती हुती बंडखोरांचा कंट्रोल असू शकतो, कारण हुती बंडखोरांनी ठरवलं इथून जाणाऱ्या कुठल्याही जहाजाला टार्गेट करायचं तर हुती बंडखोर ते आरामात उडवून लावू शकतात, कारण त्यांच्याकडे तेवढं शस्त्र वगैरे आहेतच. दुसरी गोष्ट ते त्यांना लागूनच जस्ट आहे, त्यामुळे ते सहजपणे करू शकतात. याचं नुकसान सौदी अरेबियाला यासाठी होणार आहे कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झालाय, किंवा चालू जरी झाला तरी तो कधी बंद होईल सांगता येत नाही. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाल्यामुळं सौदी अरेबियाला एक बॅक चॅनल आहे, म्हणजे मागच्या बाजूला एक दुसरा रस्ता आहे जिथून ते जगाला सगळ्या तेलाचं सप्लाय करू शकतात आणि आपला बिझनेस चालू होऊ शकतात. जर हे बाब अल मंदाब मध्ये जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरती जर हुती बंडखोरांनी शस्त्र चालवली तर मग सौदी अरेबियाला इकडून पण तेल विकता येणार नाही आणि तिकडून पण तेल विकता येणार नाही. आणि इराणला हे माहिती आहे, त्यामुळे इराण या दोन्ही गोष्टी, या दोन्ही चोक पॉईंट्सवरती लक्ष ठेवून आहे आणि याचा फटका जगाला बसू शकतो, भारतालाही बसू शकतो. कारण भारत देखील सौदी अरेबियाकडून तेल खरेदी करतो, याच्याशिवाय इतर राष्ट्रांच्याकडून देखील खरेदी करतो. आणि जर अशा पद्धतीनं जर कंट्रोल हुती बंडखोरांनी बाब अल मंदाबचा घेतला तर जगातल्या तेलाच्या किमती पुन्हा वाढतील. पुन्हा एकदा आता 85 पर्यंत क्रूड ऑइलच्या किमती गेलेल्या आहेत, $85 पर्यंत, त्या आणखी वाढून आणखी जास्त पर्यंत जातील आणि त्याचा फटका मग आपल्याला देखील बसेल. कारण आता आपण ऑलरेडी जास्त पैसे द्यायला लागलो पेट्रोलसाठी, इथेनॉल 20% असताना देखील. त्यामुळं याचा फटका आणखी जास्त आपल्याला येणाऱ्या काळात बसू शकतो. त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर थांबलेलं बरं, हे आपल्या दृष्टीनं फायद्याचं आहे. आणि या सगळ्यामध्ये जर म्हणायचं तर सर्वात सुखी कोण असेल तर इस्रायल. इस्रायलनं युद्धाची सुरुवात केली. आता इस्रायल कुठले युद्ध करत नाही आहे, शांत आहे. लेबनॉनमध्ये त्यांनी पूर्णपणे कंट्रोल घेतलेला आहे, ते कुठले युद्ध करत नाही आहेत, काही करत नाही आहेत. ज्या देशांमध्ये युद्ध त्यांनी सुरुवात केली ते सगळे देश आता युद्धामध्ये गुंतलेले आहेत.
फक्त इस्रायल यामध्ये गुंतलेला नाही. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.